खरं तर पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे। सध्या पावसामुळे पंचगंगा नदी देखील दुथडी भरून वाहते। मात्र अशा परिस्थितीत कोल्हापूर शहरालगत असलेल्या उपनगरातील लोकांना पाण्यासाठी टाहू फोडण्याची वेळ आलेली आहे। गेले 8 ते 10 दिवस आर.के. नगर परिसरामध्ये पाणी आलेलं नाही आणि त्यामुळे आता हे सगळे ग्रामस्थ आहेत ते आता कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। काय नक्की इथली परिस्थिती आहे बघूयात। काय सांगाल, किती दिवस झालं पाणी आलेलं नाही, काय परिस्थिती? महिन्यातून आहे ना, फक्त 3 वेळा पाणी आलेलं आहे आम्हाला। आम्ही वरच्या पदाला फोन केलं तर सरळ बोलतात की ग्रामीण भागाचं पाणी आम्हाला वरूनच बंद करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्ही सोडणार नाही। आता शहरातली माणसं आणि आम्ही ग्रामीण भागातली काय, मग जर आम्ही तुमचं पंप इथून काढून टाकलं तर तुम्ही शहराला पाणी कुठं सोडाल? काय परिस्थिती आहे मग? कशा पद्धतीनं जर महिन्यातनं 3 वेळा पाणी येत असेल तर काय परिस्थिती? अगदी 20 मिनिटं दादा पाणी, म्हणजे मोजून अर्धा तास येतं। जायला हवा जायला 5 मिनिटं, यायला 5 मिनिटं झाले 20 मिनिटं। 20 मिनिटामध्ये 10 घागरी सुद्धा भरून होत नाहीत। मग ही आता आमची सध्याची परिस्थिती आहे। काय सांगाल? प्यायचं काय, बाथरूमला काय जायचं, काय काय करायचं? एवढे दिवस काय होतं, पाऊस येत होता, टेरेसवरचं पाणी आम्ही हे करत होतो, टाकीला भरून वापरत होतो। पण आता पाऊसही नाही, मग काय करायचं? टॉयलेट बाथरूमला तरी पाणी पाहिजे। टँकर तर पाठवतात का? अहो नाही, टँकर 600 रुपयाला एक। हा, खाजगीवाले 4 दिवसाने येतं, 4 दिवसात। आमच्याकडून एकदा टँकर आलेलं ह्या लोकांकडून, आमच्याकडे नाही आलं। अमोल माडिक सरांकडून आलं होतं। फक्त 4 हांडे दिले। 4 हांडे भरताच 1 मिनिट भरताच म्हणाले हे अमोल माडिक सरांकडून पाणी आहे, एवढं नाव आम्हाला पिऊ तर द्या, पाणी घेऊ तर द्या, मग तुम्ही नाव डिक्लेअर। प्रतिनिधींशी बोललात का तुम्ही ह्या सगळ्या समस्येविषयी? कारण पंचगंगा नदी एका बाजूला दुथडी भरून वाहते आणि तुम्हाला पाणी नाही तर आता काय, सगळ्या गोष्टींना आम्ही तर सगळं वैतागून गेलो। म्हणजे महिला मंडळ म्हणा किंवा वयस्कर लोक आहेत तर ते सगळं पाण्यासाठी कारण एवढे धडपडतात की बाबा पाणी। मग आम्ही आमच्या सदस्य वगैरे आहेत किंवा आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांना आम्ही भेटलोय वगैरे, पण त्यांना पण उत्तर उद्या पद्धतीनं उत्तर दिलेलं असतं की ग्रामीण भागाला आम्ही पाणी देणार नाही आहे, अशा पद्धतीनं दिलेलं आहे। तर आम्ही काय करायला पाहिजे? शेवटी आम्ही आता रस्ता रोको आंदोलन करणार, बस एवढंच आता आम्हाला आमच्या महिला आणि परिस्थिती आहे। इथून बस जातात, बस एक दिवस बंद। पाणी ही अत्यावश्यक सेवा असून मी सन 1993 पासून इथं राहतो। माझं वय 75 आहे। मी रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहे। मी एकटाच आहे घरामध्ये आणि मंडळी आहे। जर पाणी नाही भरलं मग तुम्ही पाणी गावातल्या लोकांनी तुम्ही इकडे सुद्धा दिलं आहे, ते न देता तुम्ही बंद करा, आम्ही घेईन 5 गावाकडून। तुम्ही पाणी बी देताय, बिलही घेताय। महापौरांच्या माझी महापौरांच्या घराजवळ 24 तास पाणी असतंय। हे काय जनावर आहेत काय? हे झालं नसलं तर मग आत्मबलिदान करायची पाळी येईल शेवटी। जिल्हा परिषद सदस्य देखील या सगळ्या परिसरातले आहेत। काय सांगाल, काय नेमकी तांत्रिक अडचण काय किंवा काय नेमकी परिस्थिती आहे? आता गेले 1.5 महिना झालं आपण जलाभियंतांशी कायम त्या ठिकाणी बोलतोय। जलाभियंतामध्ये ठीक आहे, पावसाचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता, त्यावेळी लोकांनी समजून घेतलं। पण आज पाण्याची कमतरता, आज पंपिंग चालू आहे, सगळं चालू आहे, पाणी आहे, पण लोकांना त्यांना मी म्हटलं बाबा 1 दिवस आड राहू दे, भलं 3 दिवसातून एकदा तरी त्या लोकांना 1 तास पाणी तरी द्यायचं नियोजन तुम्ही करा। हे जरी सांगितलं तरी ते देतो करतो ह्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत आहेत। त्या ठिकाणी थेट पाईपलाईनचं पाणी आता गेले 2 वर्ष झालं चालू होतं। ह्या भागातील कुठल्याही नागरिकांना काही प्रॉब्लेम नव्हता, 1 दिवस आड 1 तास पाणी चांगल्या पद्धतीचं येत होतं। पण आज या ठिकाणी अशी परिस्थिती आली आहे की बाबा ते काळमवाडीचा पंप बंद आहे, काळमवाडीचा एक पंप चालू व्हायचा आहे, अशा गोष्टी ते सांगतात आणि लोकांना 10-10, 12-12 दिवसातून एकदा पाणी, ते पण 15-20 मिनिटं देतात। लोकांना प्यायला तरी पाणी द्या अशी सांगण्याची वेळ आज आम्हाला या ठिकाणी आलेली आहे। आज आम्ही काल जलाभियंतांना निवेदन दिलेलं आहे, येत्या 4 दिवसामध्ये ही परिस्थिती जर सुरळीत नाही झाली तर ही लोक रस्ता रोको आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। महिला आणि वृद्धांना विशेषतः मोठा त्रास होतोय असं दिसतंय। एकूणच काय परिस्थिती आहे? अहो 4 दिवसाला आम्ही विचारतोय पाणीवाल्याला उद्या सोडतो, परवा सोडतो। आज फोन केला मी तर उद्या सोडणं आम्ही सांगितलं पाणी। आम्ही काल आता टँकर आमचा 8 दिवसाला आम्ही टँकर घेतो, टँकर पूर्वी झाला पाणी। काल मी टँकर घेतला बघा, पाणी नाही म्हणून। काय प्रशासनाला काय अल्टिमेटम असणार आहे, काय तुमचं मत? आम्ही पूर्व सूचना न देता आम्ही आता रस्ता रोको आंदोलन करणार आणि कणकं पाडल्याशिवाय या विषयाचा आम्ही मागं हटणार नाही, एवढंच।
आम्ही सरळ रस्त्यावर झोपून टाकणार. जाऊ दे आमच्या अंगावर, आमचं काय व्हायचं होऊ दे. बिना पाण्या वाचून मरण्यापेक्षा असं मरून त्यापेक्षा तेव्हा तरी त्यांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. बघितलं आपण कशा पद्धतीनं संतप्त भावना या सगळ्या नागरिकांच्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. खरं तर एका बाजूला पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना शहरालगत असलेल्या आर.के. नगर परिसराला मात्र अशा पद्धतीनं पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्याची वेळ आहे ती आलेली आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशा पद्धतीची मागणी देखील या सगळ्या नागरिकांकडून होते. मात्र जर याच्यावर वेळेत काही उपाययोजना केली गेली नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही आंदोलन करू असा देखील इशारा या निमित्ताने या सगळ्या आर.के. नगर परिसरातील नागरिकांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.